मित्रांनो, आत्ता आलो आहे चोळप्पा महाराजांच्या घरी, म्हणजे जिथे स्वामी समर्थांची समाधी आहे त्या समाधी मठामध्ये आलो आहे. आणि हे तुम्ही बघताय चोळप्पा महाराजांचं घर वाडा, आणि त्या घराचा काही भाग वेगळा करून ते समाधी मठ बांधण्यात आलं. जे मग अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं. फार सुंदर असं मठ बांधण्यात आलं आहे. आणि तिथे स्वामींची शेवटची समाधी हे तिथे ते स्वामींनी म्हणजे त्यांचं जेव्हा देवाज्ञा झाली त्यावेळेस तिथे त्यांची समाधी त्यांनी घेतली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे आता लोक अभिषेक घालण्यासाठी येतात समाधीचं, स्वामींचं. आणि आम्हीसुद्धा त्यासाठीच आलो आहे. म्हणजे मी दरवेळेस दर्शनासाठी आलो की पहिले समाधी मठामध्ये अभिषेक घालून मग स्वामींचं दर्शन घेतो. असं ते मी दाखवेनच नंतर कसं म्हणजे हे बघा, स्वामींचं कसं म्हणजे मठामध्ये त्या स्वामींच्या मूर्तीचं अभिषेक केलं जातं. हे असे सोहळे घालून बघितलं असेल तुम्ही मला. हे बघा, ह्या मूर्तीचं अभिषेक घालायचं असतं. आता मी बसणार आहे इथे. हे बघा, अशा प्रकारचा अभिषेक घालणार आहोत. आणि हे करायचं असतं कारण की ते एक तिथे मेन स्वामींचं निवास होतं. स्वामी तिथे बराच काळ राहिलेले होते आणि म्हणून त्या गोष्टी कराव्या लागतात. नंतर आम्ही मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत. हे स्वामींचे हे जे महाराज आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करत होते. आणि तिथे हे बघा मित्रांनो, नंतर आम्ही आलो या खंडोबा मंदिरामध्ये, जी स्वामींनी स्थापना केलेली खंडोबा मंदिराची, त्या मंदिरामध्ये आलो आहे. हे सुद्धा खूप जुनं मंदिर आहे. आणि बघा तुम्ही आतमध्ये बघा, अशा प्रकारचं खूप सुंदर असं हे आहे आतमध्ये. माझ्या मते म्हाळसा, बानुबाई आणि खंडोबा अशा 3 मूर्त्या आहेत आतमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि थोडक्यात माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये, त्या ह्या फलकावरती, सूचना फलक आहे त्याच्यावरती माहिती लिहिलेली आहे त्या मंदिराबद्दल. हे बघा, ते बघा 3 पाषाणं आहेत. ते खंडोबा, म्हाळसा आणि बानुबाई अशा प्रकारचे हे खंडोबा मंदिर आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं काय, मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या काही गोष्टी दाखवत आहेत. नक्कीच